आयला हे काय जडेन ठेवलंय असलं जडे अग हे काय ठेवलंय असलं काय हो? हे कशाला ठेवलंय काय ठेवलंय इथं बसायचं जागा माणूस बसायचं असतं सोफा सेटवर का तू हे असलं काहीतरी ठेवलंय बुचकी अहो बरं ठेवते ते मी वाळवण टाकाय चालली होती व आ तिकडं वर चालली होती वाळवण वाळवण चाललं मग इथं ठेवायची जागा आहे का ती बर बर नाही ठेवत ते अजिबात इथं ठेवायचं नाही असलं काय बी नाही ठेवत उचलून फेकून दे तिकडं बर नाही वाळवण आणि सोळवण इथं आलं काय तर आपलं मी आता नाही ते वर टाकणार आहे नेऊन इथं तोंड काय बघत बसलीच का मी अगं दमून आलो तुला काय अक्कल बिक्कल आहे का बाहेरनं हा पाणी बिणी आणून द्यायचं कोण आहे तुझा बाप आणून द्यायचा काय हो का पाणी ही काय फ्रीज मधली बाटली आहे पाण्याची पाणी तो कुठनं आणली तर ग्लास मध्ये पाणी द्यायचं आपल्या गलासात हे असलं कुठनं काढलं पहिल्या काळातल्या बाया असं आलं की पितळ्याचा तांब्या किंवा तांब्याचा तांब्या द्यायच्या हे काय आणलं तो प्लास्टिकचं डबड सुशिक्षित मॉडेल लय पडले जा गलासातच घेऊन या जा नेटवाने एवढा गलास असतोय ग का आणि एवढ्या गलासातलं पुरतोय गलासात म्हणजे एवढ्या जरा मोठात राहण्याचा जा तांब्यात घेऊन ये जा एवढं एवढं घेऊन आलीच तुला काय अक्कल आहे का नाही कसं प्यायचं माणसाने हो हा असं जरा हे कसं आहे बरं तांब्या नेऊ का या जा आयला जेडीनं बांगड्या घातल्या ना त्या जेड्या इकडे का काय हो तू बांगड्या घालत नाही अहो ते स्वयंपाक करत होते म्हणून बांगड्या काढून ठेवले ते होते काय सांगायचं नाही हा घरात असं हात भरून बांगड्या मला दिसल्या पाहिजे त्या अहो घरात असल्यावर म्हणलं नाही सांगायचं ती ते भाकरी हे करताना फुटते त्यानं थापताना मग. हा मोठे साहेबीन पडले ते काय हात बांधून बसली तू काय लय सुशिक्षित मॉडेल आहे काय नेटवाने साडीच नेसायची घरात बी हात भरून बांगड्या घालायच्या बरं. पहिल्या काळातल्या बाया अशा घालत होत्या का नेट राहायच्या तो काय लावलं ड्रेस अँड फीस फरशी पोचताना ते बांगड्या पहिल्या काळातल्या बाया हात भरून बांगड्या घालायच्या आणि साडी पदर बिदर घेऊन घरात वावरायच्या कसं घरात लक्ष्मी असल्यासारखं नांदत होती नाहीतर तू असलं उगं भूतावानी त्याच्या यायला एकच घालते कंड आणि असला ड्रेस घालते ह्याच्यावानी भूतावानी अजिबात चालणार नाही अहो घरात काम असते ते त्यामुळे मला हे घालावं लागतंय म्हणून घालते मी अजिबात नाही आता तर साडीच नेसायची इथनं पुढे अजिबातच नाही तो साडीच घालून घरात वावरायचं अहो अजिबात नाही तो साडी घालून पदर घेऊन जो घरात वावरायचं अहो ते आई काय कपडाला टिकली एवढी एवढी लावायचं कुकू लावून म्हणून सांगितले ना तुला हा टिकली चांगली दिसते म्हणून टिकली चांगली दिसते अजिबात नाही लावायचं मग चांगली दिसते म्हणजे मला विचारलं होतं काय तो हा टिकली चांगली दिसते म्हणून सांगायला लागली अजिबात नाही जमणार कुकू लावायचा मोठा बर हा खोकू लावते इथनं पुढे जर टिकली लावली तर बघ मग अजिबात पाकिट ती फाडूनच टाकतो सगळी बर नाही हा कुठं लावलेली सुद्धा दिसत ना एवढी बारकी असते होय ग काय लावते ती तर कळावं पाहिजे की टिकली आहे काय ती आणि ती बी लाल कलरची नाही लाल आहे की लाल आहे होय ती चमकतंय कुठं काय तरी असं असतं काय फॅशन ते फॅशन बिशन नाही चालणार इथं नाही चालणार मी सांगेल तीच ऐकायचं बर हा जा आता का बांगड्या बी घालून यायचा आणि ते टिकले बी लावून यायचा हो का बांगड्या घातल्या ही तर कुठं चारच घालून आलीच अहो. तुला हात भरून घाल म्हणत होती की अहो मला काम करायचं असतं अजिबात नाही चालणार पहिल्या काळातल्या बाया हितवर घालायच्या भरून जरा गोड रसरशीत दिसायच्या घरात लक्ष्मी असल्याने
थोटका हात घेऊन माझ्यापाशी यायचं नाही अजिबात. तू खाली बस. पहिल्या काळातल्या बाया हात भरून बांगड्या घालायच्या, कपाळ भरून कुकू लावायच्या, साडी नेसायच्या, पदर घ्यायच्या घरात. अजिबात सुद्धा इकडे तिकडं नाही. बर नवऱ्याच्या आधी जेवत नव्हत्या, इतका नियम धर्म पाळत होत्या. नाहीतर तू मी बी नाही की जेवली अजून. हा जेवली नाही म्हण. नाही जेवली मी कालवण चपाती. ते असू दे, पण बाकीचं साडी बिडी नेसती का तू? ही घालत नाही बांगड्या. 2च घालून आली, तुला घालून हात भरून ये म्हणलं होतं. अहो घरात कसं घालणार? घरात किती घालणार? मग ते कशा का त्या बाया नव्हत्या का तेव्हा? हात भरून कशा बांगड्या घालत होत्या आणि त्या कशा वावरत होत्या घरात सगळीकडे? मग तुलाच काय होतंय? त्या बायानं जसं वागता येतं तसं तुला काय वागा येत नाही. चांगल्या राहायच्या माहिती आहे का? स्वयंपाक करायच्या, दळून पिठं पाठपासून दळायची पिठं दळायची पुन्हा 7 वाजल्यापासून भाकरी करायच्या. आणि ते बी एखादलं कुटुंब होतं. आणि तुला किती 2 पोरं हे जर तुला करणं होणार. 10 15 टोपले 2 टोपली भाकरी बडवायच्या पाठपासून बाया. तरी ते हसत आनंदानं गीत गात होत्या, जात्यावरनं दळायच्या अजून. तरी ते कसे राहत होत्या. नाहीतर तू काय झालं की एवढं दुखतंय तुमचं? लागली सांगायला. जा कुत्र लावून या जा. अहो लावते ही वय कुकू आहे काय? टिकली एवढी ती बी लाल नाही. लावते परत. कवा लावती? मला काय नाही माहित, मला आताच पाहिजे. अहो आता मी तिकडं जायचंय त्या स्वयंपाक करायला. मग त्याचा आणि त्याचा काय संबंध आहे? जर तोंड हात पाय दुटला स्वयंपाक. नाही 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 नाही, त्याचा काय संबंध आहे? तू आधी टिकली काढून टाकत ती आधी मला कोको लावून येतं माझ्या पुढं आण, नाही तर मग तुझं काय करणार? तुला काहीच करू देणार नाही घरात. काय सांगतोय? बर हा अहो एवढ्या बांगड्या बस. नाही नाही, अजून भरायच्या. अहो स्वयंपाक करायचा. स्वयंपाक किती वेळ असू दे. मग बाया पहिल्या करत नव्हत्या का स्वयंपाक? पहिली जाण करत होत्या. तू लागली काय नवीन सांगायला? 2 भाकरी 2 चपात्या करायला लागली तर आव आणायला स्वयंपाकाचं नाव सांगायला लागली माझ्यापाशी. अजिबात जमणार नाही तसलं. आणि ते जाऊ दे, आज जेवायला काय केलंय कालवण? अहो भाकरी आणि सोयाबीनचं कालवण केलंय. सोयाबीनचं कालवण? हा ते तुला आवडतं? तुला आवडतं म्हणून केलंय काय? अहो नाही आपल्या दोघाला बी केलं. हा तुला आवडतं, मला नाही आवडत, तुला माहित आहे. अहो मग ते मला आवडत नाही ते असं कशाला केलं कालवण? अहो चांगलं आहे की मी रसरशीत कालवण केलंय. थांब आता, कुठं आहे ते कालवणच फेकून देतो. अहो नका हो नका नाही खोट आहे, मला दाखव. नका 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 फेकू नका. अहो मग कालवण तुला कळत नाही का? तुला माहित आहे ना, काय माहित आहे मी सोयाबीन खात नाही म्हणून. आटासान केलंय हो. दुसरं सांगा वाटलं तर तुम्हाला. जण तो अंग कर मला. बर हा सोयाबीनचं करते माझ्या ना आवडीचं भाजी. बर अजून काय करू? वांगण अजून पिठल्याची पोळी कर. बर ते सांग भाकर करू का चपाती करू? भाकर कर कडक मध्ये. अहो 2 भाकरी केलेल्या आहेत मग अशी. भाकरच करायची कडक, ते बी ज्वारीची. अजून ती बाजरीची केलत्या मागाशी. अजिबात चालणार नाही आपल्याला. बर चालतंय. हा बाजरीची भाकर नाही चालणार, ज्वारीचीच भाकर करायची. चपाती नाही करणार. संध्याकाळच्या वेळेला मला ज्वारीची भाकर लागती. बर मग तो का चपात्या केल्या? अहो चपाती भाकरी केली का ना. मग ती बाजरीच्या भाकरी केल्या. ज्वारीच्या भाकरी माहित नव्हतं तुला? बर चालतंय. हा. मग ज्वारी भाकरी आणि वांग्याच कालवण चांगलं. झणझणीत पाहिजे मला. बर हा